नकली पोलीस बनून तो बहिणीला कॉपी पुरवायला गेला, पण एका सॅल्यूटमुळे तो पोलिसांच्या कचाट्यात सापडला। अंगावर खाकी, दंडावर महाराष्ट्र पोलिसांचा बॅच आणि छातीवर पोलीस मित्राची नेमप्लेट। स्क्रीनवर दिसणारा हा पोलीस तोतया आहे। आपल्या बहिणीला कॉप्या पुरवताना हा रंगेहात सापडलाय, तेही एका सॅल्यूटमुळे। बहिणीला कॉप्या पुरवण्यासाठी नकली पोलीस बनलेला हा कॉपी बहादर अकोल्यातला आहे। 12वी बोर्डाचे पेपर सुरू झालेत। याच पेपरात अकोल्यातील पातूरच्या शहाबाबू हायस्कूल येथे हा प्रकार घडलाय। अनुपम खंडारे असं या तोतया पोलिसाचं नाव आहे। अनुपमची बहीण ही 12वीला होती। आपल्या बहिणीला परीक्षेत भरभरून मार्क्स मिळावेत म्हणून अनुपमला तिला कॉप्या पुरवायच्या होत्या, पण परीक्षा केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता। सर्वसामान्यांना परीक्षा केंद्राच्या आसपासही भटकू दिलं जात नव्हतं। अशातच या तरुणाने ही शक्कल लढवली आहे। जे पोलीस परीक्षा केंद्रावर बंदोबस्त करतात त्याच पोलिसांचा गणवेश घालून हा पठ्ठ्या थेट परीक्षा केंद्रातच घुसला। पोलिसांना हा व्यक्ती कुणी आपल्यातलाच असेल असं वाटलं, म्हणून याच्याकडे पोलिसांचं जरा वेळ दुर्लक्ष झालं। पण तितक्यातच पारतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे आपल्या ताफ्यासह परीक्षा केंद्रावर दाखल झाले। त्यांची नजर या कॉपी बहादरावर पडली। या तोतया पोलिसाचे हावभाव त्यांना जरा संशयास्पद वाटले। अशातच आपल्यावर संशय येऊ नये म्हणून या तोतया पोलिसाने पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांना एक कडक सॅल्यूट मारला। पण सॅल्यूट मारताच याचं बिंग फुटलं, कारण पोलिसांचा सॅल्यूट आणि याचा सॅल्यूट यात जमीन आसमानाचा फरक होता। जो पोलीस निरीक्षकांनी ओळखला त्यातल्या त्यात याने घातलेला गणवेश, त्यावर असणारी चुकीची नेमप्लेट, या सगळ्या गोष्टींमुळे या तोतयाचं एका क्षणातच सत्य समोर आलं। या तोतयाची चौकशी केल्यावर त्याच्या खिशातून इंग्रजी विषयाची कॉपी सापडली। पोलिसांनी याच्यावर या संदर्भात गंभीर गुन्हे दाखल केलेत। बहिणीला कॉफी पुरवणाऱ्या या तरुणावर आता गंभीर गुन्हे दाखल झालेत। बहिणीला चांगल्या मार्क्सने पास करायचं होतं, तर तिला वर्षभर चांगला अभ्यास करता आला असता, पण याने चुकीचा मार्ग निवडला, जो याला तुरुंगापर्यंत घेऊन गेलाय।